समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर असणाऱ्या एका ताईंना श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला दिव्य असा अनुभव आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर मंडळी, त्या ज्या ताई आहेत तर त्या पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत असा काही अनुभव आला की अक्षरशः तुमच्याही डोळ्यामधून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. खरंच अशक्य ही शक्य करतात स्वामी, याच्यामध्ये तिळमात्रसुद्धा शंका नाही. तर चला मंडळी, जास्त वेळ न घेता लगेच त्या ताईंचा स्वामी अनुभव तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर आपल्या सर्व स्वामीभक्त ताईंचं आणि आपल्या सर्व स्वामीभक्त दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर त्या ताईंचा प्रसंग आता लगेच मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. त्या ताई आहेत स्वामी भक्त आणि लहानपणापासून त्यांना स्वामी सेवेची ओढ होती. पुढे जाऊन त्या डॉक्टर झाल्या, परंतु त्यांच्या स्वामी सेवेमध्ये त्यांनी अजिबात खंड पडू दिला नाही. त्या जवळ असणाऱ्या स्वामी केंद्रामध्ये जसा जसा वेळ भेटेल तसतशा जायच्या आणि जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांची कशी सेवा आपल्या हातून होईल याचा त्या प्रयत्न करायच्या. अनेक काही पुस्तकंही आहेत. नित्यसेवा नावाचं एक पुस्तक आहे किंवा अनेक आणखी पुस्तकं असतील बरीचशी. त्याच्यामधून त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास घेतला, जास्तीत जास्त अभ्यास केला की स्वामी समर्थ आईंची आपल्या हातून जास्तीत जास्त कशी सेवा घडेल. आणि पुढे जाऊन त्यांना स्वामी आईची, स्वामी समर्थ माऊलींची जास्तीत जास्त प्रचितीही आली, बरेचसे अनुभव आले. परंतु त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाचा आणि दिव्य असा त्यांना आलेला अनुभव तो आता मी तुम्हाला सांगतोय. लगेच तुम्हाला सांगतो. तर मंडळी, एक गुरुवार होता आणि त्या गुरुवारी त्या डॉक्टर मॅडम जे आहेत त्या ताई त्या स्वामी समर्थ माऊलींसाठी, स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्य बनवत होत्या. आणि रविवारी म्हटल्यानंतर काहीतरी विशेष नैवेद्य बनवावा म्हणून कुरडया तळतात बघा. तर त्या कुरडयासारखा काहीतरी पदार्थ स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्यासाठी बनवत होत्या. एक कढाई होती, कढईमध्ये तेल उकळत होतं. अगदी तापलेलं ते तेल होतं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला माहीत आहे चुकून थोडासा पाण्याचा थेंब पडला तर त्या तेलाचा असा भडका उडाल्यासारखं होतं आणि काही शिंतोडे आपल्या अंगावरती येतात, आपल्याला भाजतं, त्या ठिकाणी फोड येतात. तर असाच काही प्रकार त्या ताईंसोबत घडला. परंतु नंतर जे काही घडलं ते अतिशय म्हणजे अगदी तुमच्या डोळ्यामधून पाणी येईल. अशक्य ही शक्य करतात स्वामी, याच्यावरती तुमचा 100% विश्वास बसेल माऊली. तर पुढं असं झालं की त्या नैवेद्य तळू लागल्या. अतिशय गरम असं तेल झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये चुकून त्या ताईंकडून थोडंसं असं पाणी पडलं गेलं आणि तापलेल्या त्या तेलामध्ये जर पाणी पडलं तर ते लगेच त्याच्यामधून काही शिंतोडे उडाले, भडका उडाल्यासारखं झालं आणि पूर्ण त्या ताईंच्या चेहऱ्यावरती आणि हातावरती सगळीकडे ते अगदी गरम तेल अंगावरती उडालं. विचार करा मंडळी, जरी एक जरी शिंतोडा, एक जरी थेंब त्या उकळल्या तेलाचा आपल्या हातावरती पडला तर फार वेदना होतात आणि फोड येतो त्या ठिकाणी. या तर ताईंच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे असं तेल उडालेलं होतं. त्यांचे जे मिस्टर आहेत, त्यांचे पती आहेत किंवा घरामधले कोण असतील त्यांनी तातडीनं त्यांना दवाखान्यामध्ये नेलं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की सुरुवातीला त्या ताईंना वेदना झाल्या, परंतु नंतर असं काही लक्षात आलं की त्या डॉक्टरांनीही बघितलं तपासून व्यवस्थित की कुठेही अजिबात अगदी थोडासुद्धा त्यांच्या अंगावरती चट्टा नव्हता किंवा तेल पोळल्याचा फोड आलेला नव्हता. अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही डागसुद्धा नव्हता. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही व्यवस्थित आहात. त्यांना घरी सोडण्यात आलं आणि घरी गेल्यानंतर त्या ताईंनी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोजवळ गेल्या आणि त्यांना अगदी आश्चर्याचा धक्काच बसला मंडळी की ज्या स्वामी समर्थ माऊलीच्या फोटोची ते नित्यनियमाने पूजा करत होत्या, अगदी अंतःकरणापासून ज्या स्वामी आईंवर त्यांचा विश्वास होता त्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या फोटोवरती पांढरट रंगाच्या थोड्या थोड्या अशा फोड्या आलेल्या होत्या. त्या तेलाचे शिंतोडे उडाल्याचे डाग त्या स्वामी समर्थ महाराजांच्या चेहऱ्यावरती, त्या फोटोवरती, काचेवरती होते. तर बघा मंडळी, तेलाचा जो भडका आहे, तेलाचे जे शिंतोडे आहेत त्या ताईंच्या, त्या स्वामी सेविका, त्या स्वामी भक्त ताईंच्या चेहऱ्यावरती उडालं ते तेल. परंतु त्या ताईंच्या चेहऱ्यावरती कुठंही तिळा एवढा सुद्धा डाग उमटला नाही किंवा तिळा एवढा सुद्धा कुठे फोड आला नाही. त्यांना नंतर अजिबात काही वेदना झाले नाहीत.
एकही त्यांच्या अंगावरती चेहऱ्यावरती डाग नव्हता. जेवढे काही त्यांच्या अंगावरती चेहऱ्यावरती तेल उडालं होतं त्या सगळ्या तेलाचे डाग, त्या सगळ्या तेलाचे फोड उठल्यासारखे त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती दिसत होते. सगळे डाग त्या फोटोवरती दिसत होते. तर बघा मंडळी, हा काही त्या ताईंचा स्वामी अनुभव होता. अगदी भक्तावरती आलेलं संकट, त्या भक्तांच्या, त्या स्वामी भक्त ताईंच्या चेहऱ्यावरती उडालेलं ते गरम उकळलेलं तेल, त्या तेलाच्या फोड्या किंवा त्या तेलाच्या वेदना त्या ताईंच्या चेहऱ्यावरती व्हायच्या ऐवजी स्वामी समर्थ माऊलींच्या फोटोवरती त्या तेलाचे त्या डाग जे आहे ते उमटले. त्या तेलाच्या फोड्या, पांढरट फोड्या आल्यासारखं त्या काचेवरती दिसत होतं. तर हा एक स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. अगदी बरेच असे स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत. कमेंटमध्ये सगळेजण प्रत्येकजण सांगत असतात. तर मंडळी, कधी हे अशक्यही वाटतात सगळ्या गोष्टी, हे कधी शक्यच नाही असं वाटतं. परंतु जिथं स्वामी समर्थ महाराज आहेत तिथं अशक्य असं काहीच नाही. स्वामींचं वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मंडळी, नक्कीच तुम्हाला जर काही स्वामी समर्थ माऊलींचे अनुभव आलेले असतील नक्की मला सांगा. सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोचवायचा मी निश्चित प्रयत्न करेन. तर धन्यवाद मंडळी, तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.